या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन। मानव क्षमा दाखल व्हायचे आपल्या सुद्धा विनंती असेल। सरळ स्टेट ड्राइव्ह या ठिकाणी क्षेत्ररक्षक खूप लांब राहिला, चेंडू चाललाय। धन्यवाद संतोषजी बामणे साहेब, आपलं पदस्पर्शाच्या या स्पर्धेला आपल्या 7व्या पर्वामध्ये आपली साथ मिळाली त्याबद्दल आपले देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो। तदनंतर पुढील सन्मान आपल्याकडे वळतोय, तर पुढील सन्मान आपण सन्माननीय या देगाव गावचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय भिकाजी देवळे साहेब यांचा देखील आपण आदर तिथे सन्मान करतोय, आपण स्वीकार करायचा आहे। भिकाजी देवळे साहेब, मी पूर्ण कमिटी यांना विनंती करेन की आपण भिकाजी देवळे साहेब यांचा आपण आदर तिथे सन्मान करायचा आहे। तसेच आपण सन्मान सोहळा अतिथी देवोभव कक्षामध्ये आपण हे सर्व सन्मान सोहळे आपण पाहतोय आणि एकीकडे दुसऱ्या स्क्रीनवरती देखील आपण जे मॅच सामना चालू आहे त्याचा देखील आपण आनंद आपण लुटत आहोत। सन्माननीय भिकाजी देवळे साहेब यांचा आपण आदराने सन्मान करतोय। सुंदरसं बॅटिंगला आलेला उमेश मात्र अफलातून योगेश आहे, योगेश यांच्या बॅटमधून मात्र सुंदरशी रणनीती हलक्यात ड्राइव्ह केला ऑफ साइडला। त्यानंतर आपण पुढील सन्मानाकडे वळतोय, तर पुढील सन्मान आपण देगाव गावचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्रजी भोसले साहेब यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे, त्यांचाही आपण आदर तिथे सन्मान करतोय। मी विठ्ठल रखुमाई क्रिकेट क्लब देगाव कोणवाडी या संघाच्या पूर्ण कमिटीला विनंती करेन की आपण रवींद्रजी भोसले साहेब यांचा आपण आदर तिथे सन्मान करायचा आहे। पुन्हा एकदा पाठवून दिलं ऑन साइडला सी मारे शेबार 4 धावांसाठी चौकार। एकंदरीत पहिल्या षटक प्रगतीपासून धाव संख्येवरती 14 धावा लगावल्या। योगेश आणि अन्नाची सलामीची जोडी मात्र त्यानंतर आजच्या स्पर्धेला ज्यांची उपस्थिती लाभली असे भायखळा विधानसभा विभाग प्रमुख शिवसेना स्थानिक लोकाधिकार सेना उपाध्यक्ष आदरणीय देवासाहेब कदम यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे, त्यांचाही आपण आदरातिथ्य सन्मान करतोय। देवा कदम साहेब, मी पूर्ण कमिटीला विनंती करेन की आपण देवाजी कदम साहेब यांचा आपण आदरातिथ्य सन्मान करायचा आहे। मायेची शॉल प्रेमाचा गुलदस्ता देऊन आणि या स्पर्धेच्या आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा आपण आदरातिथ्य सन्मान करायचा आहे। देवाजी कदम साहेब, पहिलं षटक या ठिकाणी संपताना एकंदरीत पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केला। दुसरं षटक प्रगतीवरती सलामीची जोडी अजूनपर्यंत मैदानात। तसेच आजच्या स्पर्धेला ज्यांची विशेष उपस्थिती लाभली असे अजिंक्यतारा पंचक्रोशी क्रिकेट मंडळाचे माजी खजिनदार आणि अजिंक्यताराचे शिल्पकार आदरणीय आणि फरारा गावचे उत्तुंग व्यक्तिमत्व आदरणीय अनिलजी मोगरे साहेब यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे, त्यांना ही विनंती करेन की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे। तसेच विजयजी पारदळे यांचंही इथे आगमन झालेलं आहे, त्यांना ही विनंती करेन की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे। त्यानंतर आपण पुढील सन्मान करतोय सन्माननीय श्री वसंतजी करंजकर साहेब यांचा आपण आदर तिथे सन्मान करतोय, तो त्यांनी स्वीकार करायचा आहे। वसंतजी करंजकर साहेब, त्यानंतर आपण सकाळच्या सत्रामध्ये ज्यांची विशेष उपस्थिती लाभली असे आदरणीय अशफाकभाई शेठ यांचा आपण आदर तिथे सन्मान करतोय, तर त्यांचे सहकारी यांनी सोबत यायचं आहे, आपण सामूहिक त्यांचा एक आदर तिथे सन्मान करतोय। जोरदार टाळ्या वाजवा अशफाकभाई शेठ यांच्यासाठी, त्यांना देखील या स्पर्धेचे एक आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांना सन्मानित करतोय। अशफाकभाई शेठ, आदरणीय साजिदभाई आपण पण यायचं आहे। प्रभाकरजी गोलंबडे साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय। चला एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण या सर्व सन्माननीय मान्यवरांसाठी एकदा, कारण अतिथीगण आणि या मान्यवरांमुळेच आजची स्पर्धा अगदी रंगबेरंगी आपल्याला पाहायला मिळते। सोन्याहून सोनेरी आणि हिऱ्याहून तेजस्वी आजची ही स्पर्धा आणि आजचा दिवस अर्थातच श्री विठ्ठल रखुमाई चषक 2026 हे 7वं पर्व आपल्या भेटीला आलेलं आणि या 7व्या पर्वामध्ये साथ देण्यासाठी या सर्व मान्यवरांची उपस्थिती पदस्पर्श आपल्याला पाहायला मिळते, तर त्याबद्दल मी सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आणि
यॉर्कर लेवलचा चेंडू आणि दिशा दाखवली चेंडूला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता एकाचं रूपांतर 2 मध्ये केलं. दोन्ही धावसंख्या मात्र नक्कीच उंचावली. मी सन्माननीय आशफाकबाई शेठ यांना विनंती करेन की आजच्या स्पर्धेला आपण शुभेच्छा व्यक्त करायच्या आहेत. नमस्कार. फार चांगलं वाटलं मला इथे येऊन, कारण हे जे ऑर्गनाईज केलेलं आहे अत्यंत चांगलं ऑर्गनाईज केलेलं आहे आणि स्पेशल रिकग्निशन जे कॉमेंटेटर्स आहेत दे आर रिअली एक्सलंट. धन्यवाद. त्यानंतर आपण पुढील सन्मान आपण करतोय. आता ज्यांचे इथे आगमन झाले असे कुणबी समाज विकास संघ 18 गाव उन्नाव विभाग मुंबई विभागाचे अध्यक्ष आदरणीय लक्ष्मणजी हरावडे सर यांचा आपण आदरातिथ्य सन्मान करत आहोत. तर मी पूर्ण कमिटी यांना विनंती करेन की आपण हरावडे साहेब यांचा आदरातिथ्य सन्मान करायचा आहे. स्लोअरवर चेंडूला दिशा दाखवली, ऑफ साइडला सुंदर असा प्रयास केला आणि 4 धावा आपल्या खात्यात प्राप्त केला. सलामीची जोडी अजूनपर्यंत मैदानात एकंदरीत धावसंख्या पोहोचते 25 धावांवरती दुसरं षटक प्रगतीवरती असताना. म्हणतात ना की हिरवीगार झाडे रानात दिसतात आणि सुंदर फुले बागेत उगवतात आणि अशी सुंदर सर्व ही मान्यवर सोन्यासारखे मान्यवर या विठ्ठल रखुमाईच्या सर्व खेळाडूंच्या हृदयात बसतात. या सर्व मान्यवरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण या सर्वांसाठी. आणि त्यानंतर आपण पुढील सन्मान खऱ्या अर्थाने क्रिकेट मुळे ज्यांची आमची ओळख झाली असे आदरणीय आणि आमच्या सर्व तमाम युगांचे मार्गदर्शक कुणबी समाज विकास संघ 18 गाव उन्नाव विभागाचे सरचिटणीस आणि शिवसेना विभाग संघटक आदरणीय सुनीलजी चव्हाण सर यांचा देखील आपण आदरातिथ्य सन्मान करतोय. तर मी कमिटीला विनंती करेन की आपण आदरणीय सुनीलजी चव्हाण साहेब यांचा आपण मायेची शॉल प्रेमाचा गुलदस्ता देऊन आपण त्यांचा आदरातिथ्य सन्मान करायचा आहे. सुनीलजी चव्हाण साहेब. सुंदरशी बॅटिंग या ठिकाणी योगेश यांच्या बॅट मधून पाहिला गेलं तर फाईन लेगचा इलाका खाली होता. हलक्यात बॅटने कडा घेतली, चेंडू पाठवला सी मार एशे बार. 2 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्त आणि 2 षटकामध्ये धावा खर्च केल्या आतापर्यंत 29 लॉस ऑफ 0 विकेट. आपण गावदेवी फरारे आणि जेडीसीसी अनसपुरी यांच्या दरम्यान हा सामने ही लढत आपण पाहतोय. महत्वपूर्ण लढत, मैत्रीपूर्ण लढत असली तरी महत्वाची लढत आहे. कारण क्रिकेट म्हटलं की प्रतिस्पर्धी हा असतोच. कारण माझा संघ जिंकला पाहिजे. गावासाठी वाडीच्या नावासाठी खेळणारे हे सर्व क्रिकेटर, ग्रामीण क्रिकेटर आज आपल्याला ह्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर पुढील सन्मानासाठी मी विनंती करतो आदरणीय शांतारामजी खळे साहेब यांचा देखील आपण आदरातिथ्य सन्मान करतोय. मी पूर्ण कमिटी यांना विनंती करेन की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. शांतारामजी खळे साहेब. याच्यानंतरचा होणार सामना साक्रोळी फायटर्स आणि त्रिवेणी स्पोर्ट क्लब गावतळे. दोन्ही संघांना शेवटचा कॉल असेल. लगेच नाणेफेकीसाठी या. साक्रोळी आणि त्रिवेणी स्पोर्ट क्लब गावतळे या ठिकाणी चेंडूला दिशा दिली डीप मध्ये सीमारेषे पार चौकार डिझाईन. त्यानंतर आपण पुढील सन्मान करतोय. या स्पर्धेला ज्यांची विशेष उपस्थिती लाभली असे गणेशवाडी ग्रामविकास मंडळाचे मार्गदर्शक आणि युवकांच्या पाठीशी नेहमी उभे राहणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय महेशजी गरडकर साहेब यांचा देखील आपण इथं आदरातिथ्य सन्मान करतोय. तो त्यांनी स्वीकार करायचा आहे. महेशजी गरडकर साहेब. इथे मात्र विकेटचं पतन सुंदरसा झेल टिपला. अनिकेतला मात्र परतावा लागेल. बॅक टू प्रेव्हिलियन संधी असेल. डिझेल नको नाही देव्या संधी, कारण या ठिकाणी सन्मान केला जातो मान्यवरांचं. चला नवीन बॅट्समन चालला, लगेचच तयार राहायचंय. पुढचा बॅट्समन तयार राहायचंय लगेचच. चला प्लीज. ज्या बॅट्समनचा नावाचा दबदबा आहे परंतु ओपनिंगला नाही तर वन डाऊनला आपण त्याला पाहतोय. असा फरारेचा एक उत्कृष्ट सुंदर बॅटिंगचा नजारा पेश करणारा फलंदाज मात्र दाखल होतोय. मित्रांनो टाळ्यांच्या गजरात स्वागत करा संकेत याचा. कारण पाहिला गेला तर एक काळ आपला गाजवलाय. मित्रांनो क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की तुमचा भूतकाळ महत्वाचा नसतो. भूतकाळात तुम्ही केलेली कामगिरी ही सुवर्णाक्षराने लिहिली जाते. तुमचा वर्तमान काळ महत्वाचा असतो. वर्तमान काळात तुमचा फॉर्म याच्यावर तुमच्या संघाचं जय पराजय अवलंबून असतं.
मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय समीर सावंत याला. एक सुंदरशी रणनीती आखली, 42 धावांची खेळी केली आणि नक्कीच या सुंदरशा चमचमत्या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरलं. एक सुंदरशा टी शर्टचा मानकरी झाला. समीर याला विनंती असेल की आपल्या इथून सन्मान केला जाईल, लगेचच यायचा आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. चला, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो आहे भीमज्योत संघाचा वंडर बॉय, हिरो ठरतोय समीर सावंत. कमान. आणि हा सन्मान देण्यासाठी मी विनंती करेन मान्यवरांना देखील. चला, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर समीर सावंत आपण यायचं आहे पटकन. हलक्या त्याने चेंडूला त्यानंतर सन्मान दिला. थोडस दिलगिरी व्यक्त करतो सुदेशजी. आदरणीय आजच्या या स्पर्धेला समीर सावंत आपण यायचं आहे पटकन. चला. आणि तदनंतर आपण आजच्या या स्पर्धेला ज्यांची सकाळच्या सत्रापासून विशेष उपस्थिती लाभली आणि या स्पर्धेला अमूल्य असं योगदान लाभलं असे या उन्नवरेगावची बुलंद तोप आणि शिवसेनेचा बुलंद आवाज आदरणीय जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय श्री प्रभाकरजी गोलवडे साहेब यांना विनंती करेन की आपण आजच्या या स्पर्धेला आपण शुभेच्छा व्यक्त करायच्या आहेत. आदरणीय प्रभाकरजी गोलवडे साहेब. महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजा छत्रपतींना मानाचा मुद्रा करून घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वंदनीय सरसेनापती हिंद हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून शिवसेना पक्षाचे 39 मुख्य नेते, या राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, आपल्या सर्वांचे भाग्यविधाते कोकणचे ढाणेवाग सन्माननीय रामदासभाई कदम, आपल्या तरुणांचे आणि ज्यांनी दापोली मंडणगड खेडचा कायापालट केला हे आपल्या सर्वांचे लाडके नामदार पंकज योगेशदादा रामदासभाई कदम साहेब, आजच्या विठ्ठल रुक्माई चषक 2026 या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके मुंबई मंडळाचे आणि तुमच्या सर्वांचे लाडके तुमचा आपला माणूस सन्माननीय पंचायत समिती पांगारीगण सदस्य सन्माननीय नरेशजी घरकर साहेब, आपल्या सर्वांचे लाडके देगाव गावचे सुपुत्र स्थानीय लोक अधिकारी समितीचे महासंघाचे सरचिटणीस सन्माननीय आमचे बंधू सन्माननीय संतोषजी बामणे साहेब, त्यांच्या सोबत आलेले आपल्या देगावरती खास करून त्यांचे जे प्रेम आहे ते आपले देवाभाऊ आमचे गुरुवर्य सन्माननीय देवळे साहेब, मुंबई मंडळाचे देगावचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी भोसले साहेब, कुणबी समाज 18 गाव मुंबई मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय आमचे परममित्र सन्माननीय लक्ष्मीजी हरावडे साहेब, तसेच शिवसेना संघटक सन्माननीय शांतारामजी खळे साहेब, आमचे मित्र ज्यांची आमची 2 वर्षापूर्वीच ओळख झाली ते आपल्या कोकण सम्राट चे मालक, ते सांगतात की माझं नाव कोणाला सांगू नका, परंतु आमचे परम मित्र अशफाकजी सेठ साहेब, वाजिद सेठ, त्याचबरोबर आमचे शिवसेना आणि कुणबी समाजाचे मुंबईचे सचिव सन्माननीय सुनीलजी चव्हाण साहेब, माझे परम मित्र जुने जिथपासून आम्ही मुंबईला सुरुवात केली समाजाची ते आमचे आरपीजी जाधव साहेब, आमचे बंधू महेशजी घरटकर साहेब, ह्या
मंडळाचे आमच्या अध्यक्ष तसेच युवा ज्याच्यावरती जबाबदारी सोपवलेली आहे, कुणबी युवा संघाचे अध्यक्ष सन्मान्य आमचे बंधू चिरंजीव असं बोलात तरी हरकत नाही, ते आमचे मणिजी लोंढे साहेब, उपस्थित सर्व गावातून आलेले सर्व वाडी प्रमुख असतील, संघ चालक असतील, सर्व बंधूंनो, खर तर आपण मगासपासून सकाळपासून समालोचन करताना सांगताय की नियोजन बंद हा कार्यक्रम आहे. मी माझ्या या संघाला संयोजकांना धन्यवाद देईन. ज्या दिवशी मला वाटतं प्रवीणजी बारे यांच्या मुलींचा वाढदिवस होता 11 डिसेंबरला, आणि त्यावेळेला मी मुंबईला आलो, त्यावेळेला मला सांगितलं साहेब आपल्याला हा कार्यक्रम घ्यायचा आहे. पण त्यांनी जेव्हा या बक्षिसाचा जे एवढा भला मोठा लिस्ट दिला, तेव्हा मी बोललो तुमचा बाबा नियोजन तरी काय, एवढं तुम्ही बक्षीस देताय तर आपल्याकडे पण काहीतरी आर्थिक दृष्ट्या असणं पाहिजे. पण ते बोलले साहेब काय चिंता नको, आपण त्या पद्धतीने आमचं नियोजन आहे. आणि मग मी पण बोललो, म्हटलं ठीक आहे, आमच्या पद्धतीने काय जे सहकार्य करता येईल, शेवटी माझ्या वाडीतली माझ्या गावातली मुलं आहेत, माझ्या गावातली मुलं असल्यामुळे मला सहकार्य करणे गरजेचं आहे. आणि त्यांना मी सांगितलं जे ज्या वेळेला माझ्याकडे काय जे मदत लागेल ती त्या पद्धतीने मदत करेन. मग आमचे अशफाक शेठ असतील, आवर्जून नाव घ्यायला पाहिजे, कारण ज्यांनी एका शब्दामध्ये फक्त फोनवरती ज्याने आपल्याला मदत केली ते आपले सन्माननीय आपल्या जनकल्याणचे अध्यक्ष सन्माननीय दसरेजी पाटील साहेब यांनी लगेच त्या फोनवरती प्रथम पारितोषिक दिला. दुसरा आपल्या गावचेच सन्माननीय अश्विन कुमारजी मोरे साहेब यांनी देखील आपल्याला दुसरा पारितोषिक दिला. या कार्यक्रमाला खरोखरच सर्व राजकीय लोक येणार होते. मग सन्माननीय आपले नामदार योगेशदादा कदम सुद्धा उपस्थित लावणार होते, परंतु काही कारणास्तव ते बाहेरगावी गेल्यामुळे ते इथे येऊ शकले नाहीत. परंतु त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत. माझं एवढंच म्हणणं होतं की आपण एवढ्या लोकांना एवढ्या नेत्यांना इथं आणण्याचं कारण मनीषजी की आपण सतत हे कार्यक्रम आपण जे काही क्रिकेटचं लावतोय, मला वाटतं मगाशी आल्यापासून आमचे अशफाक शेठ बोलत होते की साहेब हा कार्यक्रम खरोखर चांगला आहे. परंतु मी शेठना सुद्धा सांगेन किंवा आज जरी मान्यवर आले नसले त्यांना मुद्दाम बोलवण्याचं कारण हाच होता मला की आपल्या विभागातील मुलं आज अश्विन कुमार मोरे यांनी 14 हॉस्पिटल मुंबईतील नामांकित 14 हॉस्पिटल आणि आपल्या कृपेने सर्वांच्या आशीर्वादाने त्याचा ओपनिंग माझ्या हस्ते 23 तारखेला दादर शिवाजी पार्क इथे झाला. आणि त्याने सांगितलं की मी 29 तारखेला नक्की तिथे येईन, परंतु त्यांचं उद्या फायनल आहे आणि फायनल असल्याचं देखील उद्या मला तिथे त्यांनी प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलंय. आणि आज देखील तुम्ही जेव्हा आम्हाला विठ्ठल रुक्माईच्या जेव्हा सन्मान चिन्ह आम्हाला दिलं, आज आमच्या देगाव गावामध्ये विठ्ठल रुक्माईचा पारायण आहे आणि त्या पारायणासाठी मला जायचं आहे. म्हणून आम्ही सकाळपासून बोलतोय आम्हाला लवकर सोडा इथून, आम्हाला तिथे देखील पोहोचायचं आहे. आणि ते कार्यक्रम करून रात्री लगेच आम्हाला परत शिवाजी पार्कला पोहोचायचं आहे. मी यासाठीच बोलवलं होतं प्रमुख पाहुण्यांना की आमच्या विभागातली मुलं जी आहेत ती कशी खेळतायत त्यासाठी त्यांनी सुद्धा जर लक्ष दिलं असतं तर मला वाटतं अशफाक लक्ष दिलेलंच आहे. ते नक्की त्याचा विचार करतील, कारण ते आज उद्योजक चांगले आहेत. आणि मला वाटतं जरी आज आले नसले दसरेजी पाटील साहेब त्यांचा सुद्धा आज कार्यक्रम बाहेर आहे, ते सुद्धा येऊ शकले नाहीत, परंतु हे सर्व मान्यवर नक्कीच आले असते. आपण नक्कीच पुढे प्रयत्न करू. मनीषजी मी माझं एक स्वप्न आहे ते आपण अजून पूर्ण करत नाही की आपल्या विभागातून आपला सावंत असू द्या, आपले बरेचसे खेळाडू चांगले आहेत. तुम्हाला मी सांगतोय की आपल्या समाजाच्या वतीने म्हणा किंवा आपल्या विभागाच्या वतीने म्हणा की आपला एक संघ करा आणि तालुका लेवलला आपण आपल्या विभागाचा नाव लौकिक होईल. जसं 18 गाव कुणबी समाज आहे तसा 18 गाव उन्हावरी विभाग आहे. मग राजकारणामध्ये देखील सुद्धा आपण आपल्या 32 गावाचं नाव आहे तसं आपला मला वाटतं आपला संघ 2 जरी संघ झाले तरी चालतील. आपण त्याचा विचार करावा. नक्की तुमच्या आम्ही पाठीशी असू. नरेशजी घरटकर आता तुम्ही मुंबईतून पाठवले, कारण नरेशजी घरटकरांवरती बोललं गेलं की हा मुंबईतील पार्सल आलाय, पण तो पार्सल नाही, तो एक कामाचा माणूस आहे, धडपड्या माणूस आहे आणि नक्कीच तो काम करतोय. आपण सर्वांनी मला वाटतं सर्वांना माझी विनंती असेल की क्रिकेटमध्ये किंवा क्रीडा क्षेत्रामध्ये कुठेही राजकारण येता कामा नये. मला वाटतं परवा सुद्धा एक काही चूक झाली, चूक ह्याच्या पुढे होता कामा नये. आपण हा
जेव्हा क्रिकेटचे सामने होतो तेव्हा कुठल्या जातीचा सामना नाहीये, त्याचं सर्वांनी एक मात्र दक्षता घेतली पाहिजे. मग आपण सर्व समाजाच्या, जसं शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना लोकांना घेऊन हा जेव्हा स्वराज्य स्थापन केला, तसं आपण माझा उन्नवरा विभाग आहे, 18 गाव विभाग आहे, त्याच्यामध्ये किंवा 32 गाव असतील, त्याच्यामध्ये कुठला जाती धर्म येता कामा नये. आपण खेळ खेळत असताना एकामेकावरती टिपा टिप्पणी करू नका, कुठल्या जातीवरती टिपा करू नका, आणि करत असताना कुठल्या फेसबुकवरती किंवा कुठल्याही कमेंट करू नका. जे काही चुका झाल्या असतील त्या आपण एकामेकाला सांभाळून घेतलं पाहिजे. शेवटी आपला हा घरातला कार्यक्रम आहे. आपण सर्वांनी आमच्या विठ्ठल रुक्माई क्रिकेट क्लबला सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. नक्कीच याच्या पुढे आपण विचार करून आपण नक्की आपला तालुका किंवा आपला 32 गाव पुढे कसं न्यायचा हा विचार नक्कीच करू. आपण आमच्या मुलांनी जो कार्यक्रम बसवला त्याला आमच्या सर्वांकडून लाख लाख शुभेच्छा देतो. जे मान्यवर आले नसतील त्यांची खंत नक्कीच आपण भरून काढू. मला वाटतं राजेजी मोरे साहेब आपल्या शिवसेना पक्षाचे आमदार आहेत, ते देखील इथे येणार आहेत. मला वाटतं काही शिवसेना पक्षाचे नगरसेवक देखील येणार आहेत. फक्त आम्हाला पुढे जाण्याचं असल्यामुळे आम्ही थांबू शकत नाही, कारण उद्या देखील आम्हाला परत यायचं आहे. आपल्या वाडीत कार्यक्रम असल्यामुळे आम्ही जातोय. आपण नक्कीच आपल्या सर्वांना सहकार्य असेल. आपण आतापर्यंत सकाळपासून जे क्षेत्र चाललंय आजपर्यंत आता कुठेही संघाला किंवा कुठल्या संयोजकांना गालबोट लागलं नाही याची सर्वांनी दक्षता घ्यायची. आमच्या विठ्ठल रुक्माई क्लबला सर्वांनी सहकार्य करावे एवढी विनंती करतो. इथे सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण अगदी मार्मिक शब्दामध्ये सगळ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल आणि याच्या स्पर्धेला शुभेच्छा दिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आपल्याला पुढील प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देखील आम्ही देतो. चला आपण जाऊया सुदेशजी, आपण महत्त्वपूर्ण मॅच कडे आणि आपण वळतोय आता ह्या लढतीकडे. थँक्यू मनीष सर. लगेच आपण पाहतोय एका ठिकाणी आई गावदेवी क्रिकेट संघ फरारे आणि जेडीसीसी अनसपुरे. एकंदरीत गावदेवी क्रिकेट संघाने प्रथम फलंदाजी करताना आव्हान ठेवलंय. 40 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना जेडीसीसी अनसपुरे संघ आपण पाहतोय. एका बाजूला गोलंदाजी मार्कवर पहिला गोलंदाज निखिल पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, निखिल सारख्या गोलंदाजाला स्टेप आउट करणं किती महागडे ठरू शकते याचं प्रात्यक्षिक त्या ठिकाणी पेश केलं. बॅट्समनला परतवलंय, त्रिपळाचित होऊन बॅक टू प्रविलियन. संधी असेल डीजे. पहिल्या षटकासाठी निखिल बद्दल बोलायचं झालं तर खरोखरच जेव्हा संधी मिळाली तेव्हा संधीचा फायदा मात्र नक्कीच या गोलंदाजाने घेतलाय. आज गावदेवी क्रिकेट संघ फरारे संघाकडून आपले अदा पेश करताना पहिल्या 2 चेंडू सुरेख ठेवले, 2 चेंडू डॉट आणि एक महत्वपूर्ण विकेट म्हणजे पहिल्याच बॅट्समनला तंबूचा रस्ता दाखवला. त्रिपाळाचेतून परतावं लागलं. धारदार गोलंदाजीचा नजारा पेश करताना पुन्हा एकदा निखिल गोलंदाजी मार्कवर. यशस्वी मागे अण्णा आहे आपण त्या ठिकाणी बघतोय. संकेत सुद्धा त्या ठिकाणी आहे क्षेत्ररक्षणामध्ये. पॉइंटला त्या ठिकाणी रवींद्र आपण पाहतोय. सचिन यॉर्कर लेवलचा चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. काहीच 4 क्षेत्ररक्षण आपण पाहिलं आणि 1 धावा नक्कीच कंप्लीट केली. आपल्या खात्यामध्ये 1 धावसंख्या मात्र नक्कीच उंचावेल. त्या ठिकाणी मला वाटतं विकी होता, विक्रांत आहे. बरेच दिवसाने हे सर्व सितारे आपल्या गावाच्या संघासाठी, गावाच्या नावासाठी आज उतरली आहेत. गावदेवी क्रिकेट संघ फरारे एक बाजूला संघ आहे जेडीसीसी अनसपुरे संघ. 40 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना मात्र सुंदरशी कामगिरी निखिल यांची आपण पाहतोय. सन्माननीय अनिलजी मोगरे आणि सन्माननीय संतोषजी जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्याला विनंती करतो की आपण मांडव कक्षामध्ये दाखल व्हायचंय. सन्माननीय संतोषजी जाधव त्याचप्रमाणे सन्माननीय अनिलजी मोगरे यांना सुद्धा विनंती असेल की आपण मांडव कक्षामध्ये दाखल व्हायचंय. अफलातून गोलंदाजी निखिल यांची पुन्हा एकदा सुंदर चेंडू. आता मात्र लेग साइडला बॅट्समनने ओळखलं होतं गोलंदाजीचा नारा आणि पाठवून दिलं स्क्वेअर लेगला. सुंदर असा पटका पाठवून दिलं सीमा रेषेबार. 4 धावांसाठी डीजे.
वृत्ती फार महत्वाची असते आणि जेडीसीसी अनसपुरे या संघाचा हा धुरंधर आपल्याला पाहायला मिळतो. अमित शिंदे नॉन स्ट्राईकला असेल तो रवी आपल्याला पाहायला मिळतं. अमित शिंदे याच्याकडे देखील गुणवत्ता आहे तंत्रशुद्ध फलंदाजी करण्यामध्ये आणि क्रिकेटचा अनुभव देखील आहे. मोठा मोठा खेळायचा प्रयत्न होता. गुदगुळे करत जातात सीमेने शेकडे शतरक्षक येतो वेगाने पण सुंदर असं शतरक्षण केले उमेश याने. पण 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 3 धावा पूर्ण केल्या जातात आणि 3 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली जाते धावफलकावरती एकूण 8 या अंकावरती पोहोचली जाते आणि जिंकण्यासाठी 40 धावांची गरज असताना षटक क्रमांक 1 चा खेळ संपतो आणि धावफलकावरती धावा होत आहेत 8. 6 चेंडूमध्ये वैयक्तिक 8 धावा खर्च केल्या. त्यामध्ये एक सुंदरसं विकेट सुद्धा टिपले. त्रिफळाची तुडवून सलामीला आलेल्या बल्लेबाजाला मात्र रस्ता दाखवला होता तंबूचा. पाहिलं गेलं तर पाहूया समीकरण पुन्हा एकदा 40 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर दुसरा गोलंदाज पाहूया कोण येतो संघाकडून, कोणाला कामगिरी संपवतात. आता ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे असे सुधाकरजी भडवळकर साहेब, तसेच प्रभाकरजी सावरकर साहेब, तसेच सुनीलजी करंजकर साहेब, अरविंदजी करंजकर साहेब, या सर्वांना विनंती करेन की आपण मंचावरती उपस्थित राहायचं आहे. 12 चेंडू 32 धावांची गरज असताना सलामीला 1 डाऊनची जोडी आपण बघतोय. एका बाजूला आहे अमित आणि एका बाजूला रवी. गोलंदाजी मार्कवर सुद्धा कर्णधार अनिकेत येईल आणि क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल केला. चला जास्त वेळ एस्टेनच्या खर्च मागे करू आपण नका. पाहतोय संकेतला. याच्यानंतरचा होणारा सामना साक्रोळी फायटर्स आणि त्रिवेणी स्पोर्ट क्लब गावतळे. दोन्ही संघांना शेवटचा कॉल नाणेफेकीसाठी या लगेचच. साक्रोळी फायटर्स आणि त्रिवेणी क्रिकेट क्लब गावतळे. दुसरी इनिंग चालू आहे मित्रांनो, लगेचच या नाणेफेकीसाठी प्लीज. फास्ट या, थोडं फास्ट या. सुदेशची जर आपण जेडीसीसीचा जर आपण टेनिस क्रिकेटची कारकीर्द पाहिली तर फार उत्तम राहिलेली आहे. खाडीपट्ट्यामधील जेडीसीसी एक नावाजलेला संघ म्हणून त्यामध्ये राजेश पांडवलकर, अमित शिंदे यांच्यासारखे एक धुरंधर देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यातील हा क्रीजवरती असलेला अमित शिंदे अष्टपैलू खेळाडू आहे, ज्याच्याकडे गुणवत्ता देखील आहे, आत्मविश्वास आहे आणि नक्कीच 30 धावांचा पाठलाग करत असताना हा आत्मविश्वास हा अनुभव कामाला येईल का ते देखील येणारा चेंडू सांगेल. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय तो स्वतः कर्णधार अनिकेत भागने आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकातील फक्त 8 धावा खर्च केल्या आणि पाठलाग करायचा 30 धावांचा, अजून 32 धावांचा. हो, हवेमध्ये चेंडू राहिलाय, संकेत येतोय चेंडू खाली. इथे मात्र चुकीला माफी नाही, चुकला तो संपला. झेल सोडलाय तुम्ही अमितचा. नक्कीच अमितला एक सुवर्ण संधी, गोल्डन ऑपॉर्च्युनिटी प्राप्त होते. नक्कीच ह्या संधीचं सोनं करेल का मित्रांनो? संधीचं सोनं करावं लागेल. संधी ही अशी असते की चहामध्ये बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. एकदा का तुम्ही घालवली की ती हातून गेलीच म्हणून समजा. या संधीचं सोनं करावं लागेल अमितला, कारण जिंकण्यासाठी 32 धावांची गरज असताना धावफलकावरती 8 धावा आणि आता जोडली गेलेली 1 धाव, अशा धावसंख्या होते एकूण 9 धावा. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय, क्षेत्ररक्षक येतोय वेगाने, योगेश आला. 2 धावा मात्र नक्की मिळाल्या. रवीच्या बॅट मधून निघालेला हा दुहेरी शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर ग्राफिक्स डिझायनर SS ग्राफिक्स श्री रोशनजी मापलरकर सर यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचाही आपण आदरातिथ्य सन्मान करतोय. मी कमिटीला विनंती करेन की आपण रोशनजी मापलरकर सर यांचा आपण आदरातिथ्य सन्मान करायचा आहे. ज्यांच्या मुखातून आपण नक्कीच संगीतचा गोडवा ऐकतो, भजन सुमधुर सूर यांचे आपण पाहिलेत बऱ्याच वेळा. त्याचे सन्माननीय मापलरकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण या स्पर्धेसाठी आलात, महत्वपूर्ण योगदान या स्पर्धेसाठी दिलं, तर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी सुनीलजी करंजकर साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्रिवेणी गावतळे आणि साकोर्डी फायटर्स या दोन्ही संघाच्या दरम्यान आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. आणि तत्पूर्वी जाऊया आपण मॅच कडे महत्वाच्या. हो हो, सुरेश चेंडू उडवलाय, अमितच्या बॅट पडून येतोय, उंच माझा झोका, येतोय मोठा छक्का. डीजे
येतोय बिग बिग षटकार डीजे. अरविंदजी करंजकर साहेब आणि अनिलजी शिकवण साहेब या दोन्ही व्यक्तिमत्वाने विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती आपण स्थानापन्न व्हायचं आहे. आणि 6च्या मदतीने धावफलकावरती धावा जोडल्या जातात. एकूण 24 धावा 32 धावांची गरज असताना 24 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. मोठा पडकाची बॅटची गाडा घेऊन गलीमध्ये निघून जातोय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेची माग रवीने थांबवलंय पण एक धावेवरती समाधान मानावं लागतोय. धावसंख्या होते 25 धावा. षटक क्रमांक 2 चा देखील खेळ संपतोय आणि जिंकण्यासाठी हव्या आहेत 6 चेंडू 7 धावेची गरज. सॉरी चुकी आहे. एक मिनिट सांगतो 15 धावेची गरज. 6 चेंडू 15 धावेची गरज. ओके क्षमा असावी. 2 षटकामध्ये 32 धावांची गरज असताना 40 धावांचा लक्ष होता आणि जिंकण्यासाठी 6 चेंडू 15 धावेची गरज. सहा चेंडूवरती 15 धावांची गरज असताना गोलंदाज मार्कवर येतोय का सुंदरसा गोलंदाज योगेश. गोलंदाजी मार्कवर योगेश. क्षेत्ररक्षण सुंदरसं सजवलंय. कारण पाहिलं गेलं तर वारंवार क्षेत्ररक्षण बदल पाहतोय आपण. तर 15 धावा डिफेंड करायच्या आहेत. एकच विकेट आतापर्यंत आले. बल्लेबाज मात्र सुंदरसा मौका असेल. 6 चेंडू 15 धावांची गरज असताना पहिला चेंडू सुरेख ठेवलाय मित्रांनो. गोलंदाजाने थोड्याशा उंगल्या आपल्या बोटांना आधार दिला आणि गोलंदाजाला सुंदर अशी साजेशी कामगिरी केली. पाहिला गेला तर उंगल्या थोड्याशा फिरवल्या. चेंडूला थोडस फिरवलं न समजलेला चेंडू विसवला. बिंदू चेंडूची सांगता होतीये. पुन्हा एकदा समीकरण 5 चेंडू आणि 15 धावांची गरज असताना सलामीची जोडी वन डाऊनची जोडी आपण पाहतोय त्या ठिकाणी. अमित रवी आता मात्र रडार मध्ये आला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे पण क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल. दर्शक डीप मध्ये येतो. एक सीमा रेषे पार मोठा षटकार. संधी असेल डीजेला. सुदेजी मी म्हटलं होतं की अमितकडे गुणवत्ता आहे, ताकद आहे आणि कौशल्य देखील आहे. तितकंच तगडा प्रतिस्पर्धी संघातला हा योगेश जाधव ज्याने अनेक स्पर्धा देखील गाजवल्या. या 18 गावातील अनेक स्पर्धा आपल्या नावावरती देखील केला. हा फरारे गावदेवी संघाचा हा धुरंधर म्हटलं जातं. अष्टपैलू खेळाडू म्हटलं जातं. एक चपल चतुराई खेळाडू म्हटलं जातं. तो हा योगेश आपल्याला पाहायला मिळतो. योगेश जाधव नक्कीच त्याच्याकडे अनुभव देखील आहे. थांबवण्याचा पुरेपूर भेदक मारा करेल. ओ फुल टॉस चेंडू हवेमध्ये आला खराब आणि नो 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 ची घंटा. 7 धावा प्राप्त होतील आणि फ्री हिट देखील प्राप्त होईल. खराब मारा योगेश द्वारे. येतोय बिग षटकार. जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची गरज. पाहिला गेला तर पहिलं षटक खूप छान अटल होतं निकेलने. मात्र गोलंदाजांचं संत खेळी कामाला आली. पाहिला गेलं तर ओळखले होते शेवटचे 2 गोलंदाज कोण असतील आणि त्यांच्यावरती हॅवी होऊ शकतो ते दाखवून दिला. तर फक्त 2 धावांची गरज असेल. 4 चेंडू आणि 2 धावांची गरज कंपल्सरी चेस. सुंदर चेंडू. आता मात्र सुंदर चेंडू ठेवला परंतु पंच सांगतायत नक्कीच वाईटच्या रूपाने आव्हान तसमी नक्कीच भर घालेल. वाईट यॉर्करचा प्रयास केला होता. पंचाने थोडस दंडात्मक कारवाई केली. दोन्ही हात समांतर केले. सांगून दिले इथे की चेंडू असेल वाईड फ्री हिट आपला कायम असेल. त्यामुळे नक्कीच बॅट्समनला मात्र अपॉर्च्युनिटी असेल मोठी. फुल टॉस चेंडू नो लुक शॉट्स या ठिकाणी पतन केलं. चेंडू पाठवला सीमा रेषे पार. सामना मात्र आपल्या हातातून जिंकला आणि एका हाताने हा सामना मात्र जिंकतोय JDCC अनसपुरे संघ. डीजे
साक्रोळी फायटर्स एका बाजूने मैदानाचा ताबा घ्या. चला आतमध्ये. साक्रोळी फायटर्स चला. बिल्ली बाउंडिंग कुठे गेले बघा, बावले कुठे आहेत? त्यांना जरा आराम करू द्या, कारण सेमी फायनल फायनल मध्ये त्यांना नाचायचं आहे. चला साक्रोळी फायटर्स एका बाजूने आतमध्ये चला. तसेच फरारे गावदेवी फरारे क्रिकेट संघाला विनंती असेल की त्यांचे सन्मान्य व्यक्तिमत्व, आपल्या विनंती असेल की आपला यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाईल. लगेचच सन्मानासाठी यायचं आहे. साक्रोळी फायटर्स चला आतमध्ये एका बाजूने. त्यानंतर आपण अतिथी देवभाव या कक्षाकडे आपण वळतोय. आदरणीय अनिलजी मोगरे साहेब यांचा देखील आपण सन्मान करतोय. अनिलजी मोगरे साहेब, पंकज अजिंक्यतारा पंचक्रोशी क्रिकेट मंडळाचे पंकज. माजी खजिनदार आणि फरार गावचे एक उत्तुंग